ओ माय गॉड, बघा तिकडं गोट उड्या मारायला गाडीवर. शिप और गॉट ओ रोनाल्डो. सो गाईज आता तुम्ही माझी फिजिक बघा. 1 महिना मी जिमला गेलो नाही. सो कसं झालं बघा, जरा कमी झाला. माझ्यापेक्षा मोठा नाही असं. कटिंग सिमेट्री सगळं बघायचं. एवढं सगळं सांगायला नाही, हे सगळं माझ्यात डेव्हलपमेंट होणार आहेत. ते ह्याच्यात होतील का नाही ते तुम्ही बघू शकता नंतर 6 महिन्यानंतर. अलविदा कहने का टाइम आ गया है. वरून थँक्यू फॉर दिस वर्कआउट. असंच प्रोग्रेस करत राहा माझ्या अंडर. हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन. सो गाईज फायनली आय एम हॅप्पी बिकॉज माझे सगळे एक्झाम्स कंप्लीट झालेले आहेत. अँड इट्स जुलै. बघा रेनी सीझन चालू झाला आहे आणि आता मी चाललो आहे जिमला, कारण खूप एक्सायटेड आहे. खूप दिवसाने जिम, 1 महिना गाईज मी जिमला गेलो नाही. आणि तुम्ही माझ्या फिजिक्सची कंडिशन बघू शकता. आता जाऊन जिममध्येच दाखवतो. सो आम्ही आता प्लॅन केला आहे. मी आणि माझा फ्रेंड चाललो आहे जिमला. अँड दुसऱ्या जिमला चाललो आहे मी, आज आमच्या जिमला चाललो नाही आहे. अँड येस, माझ्यासोबत तो असणार आहे आणि त्याचं नाव आहे वरुण बापट. सो येस, तिकडे चाललो आहे मी जिमला त्यासोबत. आणि आजचा ब्लॉग आपण जिमवर करत आहे. अँड लेट्स गो. आता मला पाऊस पडाला आहे, सो बाईकने जाऊन चालणार नाही, कारने जाऊया. सो वेट, आपण EV घेऊन जाऊया, कारण पेट्रोलचा खर्च वाचेल. अँड ही गाडी बाहेर लाव्या. अँड हिअर EV, ही गाडी घेऊन जाऊया. सो त्याचा कॉल येत आहे. लेट्स गो, बाय. सो गाईज, ओ माय गॉड, माझा माईक पडला. सो गाईज, मी आलो आहे इचलकरंजीमध्ये. अँड वरून इथे इचलकरंजीमध्ये राहतो आहे आणि इथं त्यांची जिम आहे वर, हिअर समवेअर. सो तो येत आहे, थांबले इथे. ओ माय गॉड, बघा तिकडं गोट उड्या मारायला गाडीवर. शिप और गॉट ओ रोनाल्डो. लेट्स गो. येऊन देतो, थांबतोय तुम्ही. केवढा वेळ लावला मग काहीच आहे ना. ए लाव रे गाडी पटकन. एवढा वेळ लावतात रे. जेवण बिवून आला वाटते काही नाही. सकाळी एवढा वेळ लावतात रे. बॅग कशाला लागता? बाटली थांब, बाटली विसरली तुझ्याकडे आहे काय? आहे ना कायच. तो काहीच आम्ही जिम मध्ये आलोय आणि वरून केक आणलाय. केक खायला प्री वर्कआउट. सो गाईज आता तुम्ही माझी फिजिक बघा. 1 महिना मी जिमला गेलो नाही. सो कसं झालं बघा, जरा कमी झाला. जरा नाही काय प्लेट कमी झाल्या. मसल सगळी छोटी झाली. मसाला होते कधी? मसालाच नव्हते कधी. रिअल बिल्डर इकडं आहे कॅमेराच्या मागे. कसा आहे साईज? आपल्याला साईज नको, शेप पाहिजे. याला शेप म्हणतात बा. चला चला वर्कआउट चालू करा आता, वॉर्मअप करून. सो गाईज, मला इथं वर्कआउट करायच्या आधीच भूक लागल्या आणि वरून म्हणतोय हां काय पुलअप्स. हां, सो वरून म्हणत आहे बॅकनं सुरुवात करूया. तर तसं बघायला गेलं तर गाईज मला पहिला मिक्स मारायला पाहिजे. बट मी आता ह्याच्यासोबतच वर्कआउट करतो, कारण हे वेगळा मी वेगळं होणार. सो लेट्स गो. Now we are starting with lat pull down, wide lat pull down. So वरून चालू केला आहे. लेट्स गो वरून. हन जे वरून 3 सेट मारत नाही, 4 सेट मारतो एका व्हेरिएशनचं. आणि माझ्या आता 2च मारून फाटल्या, कारण गाईज 1 महिन्यानंतर जॉईन केले ना, जरा स्ट्रेंथ यायला वेळ लागणार आणि स्टॅमिना पण वाढायला पाहिजे. पंप बघा खरं. इकडं मला काय तर झाले गाईज, जाऊन ते इग्नोर करा. गाईज बघा, वरून 1 सेट मारला की लगेच काय तर फ्लेक्स करत असते. हा कसा आहे? ट्रायसेपली मारतीस वाटतं. हां, माझ्यापेक्षा मोठा नाही असं. काहीच बघा, इंग्लिश काय तर शिकून आले. न्यूट्रल ग्रिप म्हणून सेट आहे आणि वरून चालू केला आता. हा दुसरं व्हेरिएशन आहे आमचं. काही
आमच्या इथं असं मारत नाहीत, आमच्या इथं इथल्या इथं मारतात, इथल्या इथं असं. हे पूर्ण असं मारायला. खरं काय त्यानं स्ट्रेस व्यवस्थित येते बॅकवर. आता मी मारले एक सेट, मस्त आहे. मारला तेवढं मारणार आहे. अरे ए बाय, वॉच मी. 1 2 3 6. गाईज माझी बॉडी जरा बारकी झाल्या. वरून समोर मी बारका दिसायला लागले. काय इथली काचा डुप्लिकेट आहे त्या सगळ्यांना दिसणं झाले ह्याच्यात. बारका दिसाले मी बघा. माझं आर्म्स त्याने किती छोटे झालेत. आधी केवढं मोठं होतं. तर आपला शेप गेला नाही अजून. शेप आहे कसा आर्टिस्ट. केस बघा माझे गाईज काढवा लागले. हा यस, लेट्स डू द वर्कआउट. बाय. हे बघा गाईज वरून इकडे काय करायला पाहिजे. कोण आहे यो डेंजरमध्ये मारायला भेटे गाईज. हा वरणचं खरं वेट पावशेरवर. त्याला काय जास्त फरक पण पडला नसेल त्या माणसाला. वरून आले. वरूनचं पावशेर वजन त्या माणसाला काय लागलं नसतं. ट्रेन बघा किती मारला बघा तुम्ही. सगळ्या प्लेटा जपवला जिम मधल्या. किती होतं 500 किलो असेल. 400-500 किलो. आणि तुझं पावशेर चल सेट कंटिन्यू कर. अर्धा तास गेला ह्याच्यातच. कायच फोन आलाय. हॅलो. वरूनला मुलींचे फोन येतात. हा माझं नाव सांगून कंडवा लागले. पुण्यात आहेस? बरं गेली ते तिकडं. बरं चालतं. पुढच्या वेळी व्यायाम कर. आता आम्ही तिसरा व्हेरिएशन घेत आहे. स्ट्रेट आर्म लॅट पुल डाऊन. सो वरून बसून सुरुवात करत आहे आम्ही. आणि गाणी जोरात लावल्या तिकडं. धाड 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 चालू आहे. काय आमचं 4 सेट झालात. आता वगैरे माझ्या हातात मोबाईल म्हणून फ्लेक्स करत नाही मी. वरूनचीच बॉडी बघून घ्या तुम्ही तोपर्यंत का. सरक की तिकडं आहे. काही तुम्ही ठरवा कोणाची बॉडी मोठी आहे, साईज मोठी आहे. साईज डझंट मॅटर्स. साईज मॅटर्स. शेप मॅटर्स. गाईज वरूनला रोईंगचे सेट लय आवडतात वाटतं. वडायला लय आवडत त्याला. हे कुठलं इन्क्लाइन डंबल रोईंग मारा लागला आता. आणि काही जो माझा व्हिडिओ करणार ह्याच नुसतं मी करायला लागले. फॉर्म बघायचा. ए सवनं मार की रे. सवनं फॉर्म मार की. वडा आवडते का तुला. सगळं पुलअपच मार लागला. प्यार तोडाले बघा. 20 किलो घेतले. या फॉर्म डझंट मॅटर्स. बॉडी मॅटर्स. बॉडी मॅटर्स. त्यांच्या जिमला वर पत्रा आहे तर गरम होत नाही आत. पत्राच्या वरती काही पाऊस आहे. पाऊस आहे. कसलं लॉजिक लावायला. हे जे लावले ना हे त्याला काय म्हणतात माहिती आहे का तुला. काय त्याच्यामुळे गार होते रे. त्याला पंखा म्हणतात. अरे ते आठवणार रे मला जरा. ही बायोटेक वाले बघा कसले आहेत. प्रॅक्टिकल. पत्राच्या वर स्लॅब आहे म्हणते. गाईज हे आता वरून मधनच टेस्ट मारणार. काय पण करत असते बघायचं काय. बघा गाईज मधनच चेस्ट मारायला लागले. बॅक मधनं चेस्ट कसा आहे त्यामुळे याचा ट्रायसेप मोठा झाला बघा. काय पण करत असते. वाव गाईज इकडं लाईट कसली भारी बघा. इकडं आज जरा लाईट खराब आहे. आणि आता आमचं लास्ट व्हेरिएशन आहे बघा. इकडं वरून मारा लागला. हा लास्ट व्हेरिएशन आहे. सिंगल लेग सिंगल हँड. सो ते कम्प्लीट करायला लवकर. आणि थोडंसं ॲप्सचा वर्कआउट करूया. ॲप्स पाहिजेत ना. सो लेट्स गो. सो गाईज आम्ही हा लास्ट सेट मारला आहे आणि आमचा वर्कआउट झाला आहे.
वरूनचा पंप आला नाही, माझा पंप आला आहे. सो आम्ही आता इथं वर्कआउट पास करणार आहे आणि जरा सॅप्स मारतो मी. बाय. नमस्कार मित्रांनो, मी शिवप्रसाद मनोहर सातपुते, जिम व्यंकटेश्वरा. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत मित्रांनो. बरीच मुले फक्त पावसाळा चालू झाला म्हणून एक्सरसाइज सुरू करतात, तर बरीच मुले पावसाळ्यामुळे कंटाळा आला, रात्री उशीर झाला, रात्री उशिराने झोपलो किंवा सकाळी पाऊस पडत असेल आहे म्हणून झोप लागली किंवा इतर बऱ्याच कारणाने व्यायाम चुकवतात. तर पावसाळ्यामध्ये बरेच रोगराई म्हणा किंवा संसर्गजन्य रोग किंवा जे व्हायरल इन्फेक्शन असते, सर्दी, खोकला, ताप, अशा बऱ्याच रोगांना बऱ्याच जणांना सामोरं जायला लागतं. तर त्यासाठी आपलं शरीर सुदृढ असणं, आरोग्य संपन्न असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं, मग ते कितीही एज असू दे, सुरुवातीपासून सकाळ किंवा संध्याकाळ दिवसभरात 1 तास स्वतःच्यासाठी देणं खूप गरजेचं आहे. 1 तास व्यायाम करा, आपलं शरीर सुदृढ ठेवा, निरोगी ठेवा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा, फ्रेश ठेवा. निरोगी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद. तुम्ही बघू शकता केवढी मोठी जिम आहे. इकडे चालायची जागा एवढीच आहे आणि बाकी सगळी मशिनरी आहेत. सो खूप सारे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत आणि तुम्ही एकदा विजिट करा इचलकरंजीमध्ये व्यंकटेश्वरा जिम. अँड यस, गाईज आमचा वर्कआउट झाला आहे. आता वरून नाश्ता द्यायला नेणार आहे मला. मी याला काही जेवण द्यायचं आता हॉटेल ताजला. काय इचलकरंजीमध्ये गाईज बघा, जेंटलमॅन पेपर वाचायला आहे. माझ्यासारखं व्हायचं सुंदर पेपर वाचता. ब्लॉगमध्ये तेवढं दिसायवर तर पेपर वाचाले. अरे जायला सारखं काय फ्लेक्स करतेस, बारं काय तुझा माहित आहे सगळ्यांना. काही दिसेना पण झाले. दिसतं ना बाय. नो कॉम्पिटिशन, समजलं काय मी ना. ते काय करायचं. चला एक काय तर खायला. वाढेल जाऊया. माझा एक पेपर आहे रे. काय ॲक्च्युली काय झाले, आमचं मेन पेपर सगळे संपल्यात. माझं पण, याचं पण नाही. तुझं एक काय तर आहे ना. यांचं काय झालंय, एक पेपर काय तर चुकीचा छापलेला, त्यामुळे यांना आता आणि परत एक पेपर आहे. आणि माझा एक पेपर आहे तो एक्स्ट्रा आहे, तो माझ्यावर आहे. मी द्यायचा का नाही. बॅकचा पेपर आहे. नाही ऑनर्सचा आहे. भाजी ना बॅक लागत नाही त्यांचा पेपर आहे फक्त. समजलं काय, ऑनर्सचा पेपर आहे, ते सगळं माझ्यावर डिपेंड आहे. मी देणार का नाही. सो मी देणार आहे, शेवटचा आहे. सो तो एक पेपर 2 दिवसांना आहे. त्यामुळे आता मी जिम चालू केला आणि रेग्युलर जिमला जाणार आहे. अँड आय विल बी मोर हेल्थ कॉन्शियस. कम बॅक. येस, लेट्स गो. नेक्स्ट 6 months. 6 month मध्ये ह्याची बॉडी बघा आणि काही माझी बॉडी बघा. दोघांपैकी कोणाची बॉडी भारी आहे ती बघा तुम्ही. मला साईज नकोच आहे, मला शेप पाहिजे. कटिंग शेप सगळं पुढचं सगळ्या सकट बघायचं या लागतंय मर्दासारखं. कटिंग, सिमेट्री, सगळं बघायचं. एवढं सगळं सांगायला नाही. हे सगळं माझ्यात डेव्हलपमेंट होणार आहेत. त्याच्यात होतील का नाही ते तुम्ही बघू शकता नंतर 6 महिन्यानंतर. तुम्हाला दिसून जाईल सगळा रिझल्ट. होय होय, चालते. चला आता नाश्ता द्यायचं. चला गाईज, फायनली वर्कआउट झाला आहे. वर्कआउट झाला. मला आज काय घाम आला नाही, जरा काय पावसाळ्यामुळे काय. सो चला जरासा नाश्ता करून घेऊया. लेट्स गो. वरून इकडं इचलकरंजीमध्ये फेमस स्पॉट आणला आहे. द्यायच्या आधीच बोलायला लागले, त्यामुळे आम्ही इथं कुर्मा घेतलाय. कधी आला तर चांगला चांगला. होय, नाव सांग की. अक्षय हॉटेल म्हणून आहे. कधी आला तर या चांगला आहे. कुर्मापुरी चांगला, 1 नंबर आहे. वरून जरा हेल्थ कॉन्शियस आहे. त्यामुळे खात नाही प्रोटीन शेक काय तरी इंग्लिश पण करते हो. डॅम पाणीवत आणि पीच. फायनली अलविदा कहने का टाइम आ गया है. तर काही वरून थँक्यू फॉर दिस वर्कआउट. असंच प्रोग्रेस करत राहा माझ्या अंडर. नेक्स्ट 6 month मध्ये काही तुम्हाला कळेल कोण प्रोग्रेस किती केले. कळेल 100%. फक्त डिसिप्लिन आणि शेप इकडं असणार आणि ओबड तिकडं. ओबड सकट कसं आहे, कोण सिमेट्री सगळं बघायचं. काही कळेल तुम्हाला. चालते काळजी घे भावा. चल जाऊ काय. बाय. सो गाईज, फायनली आय एम बॅक इन दी होम. आणि माझे शूज ठेवा व्यवस्थित. जरा वेळ झाला गाईज मला खूप. हे बघा 1:45 वाजलेत. अँड आता मला आंघोळ करायची 1:45ला. हा जरा लईच वेळ झाला गाईज.
खाऊन यायसाठी वेळ झाला आणि आता मला ते ऑनर्सचा अभ्यास करायला लागणार आहे कारण आजचा आणि उद्याचा 2च दिवस आहेत कारण परवा पेपर आहे त्याचा अँड सर्दी झाला ऐक सो यस आता पहिला अंघोळ करून रेडी होतो आणि अभ्यासाला बसतो आणि आपण हा व्लॉग इथंच एंड करूया तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला जिमचा कमेंट करा आणि सांगा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ गाईज आणि आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये आपण कुठं मान्सून ट्रिप काढ्या जरा मित्रांना सांगतो जनगोंडा अँड एव्हरी सिंगिंग सो लेट सी कुठं मान्सून ट्रिपचं प्लॅनिंग होते काय बघूया आणि ट्रिपचा अनेक प्लॅन करूया मान्सून ट्रिप सो स्टे ट्यून फॉर इट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर दी मोर व्हिडिओज सी इन द नेक्स्ट व्लॉग बाय बाय